2 मिनिटात मला कदाचित सेकंड वाढवून घ्यावे लागतील. नाही, मी जास्त बोलणार नाही, पण माझं पुस्तक जे आज ज्याचं विमोचन झालं त्याच्या बाबतीत 2 वस्तू बोलल्याशिवाय मी राहू शकत नाही. कारण माझ्यासाठी पण मी त्यांचा प्रपौत्र, पण त्यांच्याविषयी मला किती कमी जाणीव होती ते मला हे पुस्तक लिहिताना कळलं. जेव्हा बांची डायरी मी वाचत होतो तेव्हा मला कळलं की बा कोण होत्या. फार साधी डायरी आहे, फार साधी भाषा आहे. जेव्हा मी ही मॅन्युस्क्रिप्ट इंग्लिश प्रकाशकाला दिली तेव्हा त्यांनी ती परत केली आणि सांगितली की अशी सबस्टँडर्ड मॅन्युस्क्रिप्ट आम्ही एक्सेप्ट करत नाही. कारण जेव्हा मी बांची डायरीचा अनुवाद करत होतो तेव्हा सुरुवातीला मी माझ्या पद्धतीनं तो अनुवाद करायची सुरुवात केली आणि मला वाटलं की मी बांबरोबर विश्वासघात करतोय. कारण बांची जी भाषा होती ती अभ्यासू भाषा नव्हती, ती बोली भाषामध्ये त्यांनी लिहिलेलं होतं. त्याचं व्याकरण चुकीचं असायचं, त्याचे शब्द रचना चुकीची असायची. मी म्हटलं ह्याला शुद्ध करून लिहिणं हेच त्याच्याबरोबर विश्वासघात होणार, म्हणून मी तशी तुटली फुटली अंग्रेजीमध्ये त्याचा अनुवाद केला. मला 6 महिने प्रकाशकाबरोबर समजूत घालावी लागली त्यांची की जर छापायचं तर असंच हे तुटक्या भाषेतच छापायला पाहिजे, त्याच्याशिवाय पर्याय नाही आहे. शेवटी त्यांनी माझ्याकडून लिहून घेतलं की मी जाणून बुजून अशी वाईट भाषा, चुकीची भाषा वापरून हे लिहितोय, कारण माझं उद्देश बांची भाषामध्ये हे पुस्तक लिहायचं आहे. आणि सर्वात जास्त प्रशंसा मला भेटली आहे त्याची की मी बा आणि वाचकांमध्ये मी स्वतःला हे इंटरमिंगल करून घेतलं नाही आणि वाचकांना जसं बरोबरच संवाद साधत असेल हा एक आभास होतो. त्या डायरीमधल्या 2 घटनांबाबत मी बोलू इच्छितो जे बानी लिहिलेलं आहे. साबरमती तुरुंगात बा होत्या, बापू यरवडात होते. बांनी लिहिलंय की आम्हाला सोडण्यात आलं आणि आमच्यावर ऑर्डर दिला गेला की तुरुंग सोडून जा, पण आश्रमात जायचं नाही. आणि आश्रम प्रवेशबंदी लावून त्या शर्तीबरोबर आम्हाला सोडण्याचा हुकूम दिला गेला. बा लिहितात की आम्ही सांगितलं की आम्हाला घरी जायची परवानगी नसेल तर आम्ही तुरुंग सोडून जाऊ इच्छित नाही. म्हणून बांनी सांगितलं की आम्ही तुरुंगातच बसून राहिलो, तुरुंगाच्या आवारातच बसून राहिलं. तर आम्हाला सांगण्यात आलं की आत्ताच्या आत्ता इथून निघून जा, नाही तर परत तुरुंगात टाकू. आम्ही हललो नाही, इथून आम्ही हललो नाही, निघालो नाही. शेवटी त्यांना आम्हाला परत तुरुंगात टाकावं लागलं. आम्हाला हेच पाहिजे होतं. हा एक सत्याग्रहाचा जे एक ताकद होती की स्वतःच्या प्रतिद्वंदीला नाईलाज होऊन जावा आणि आपण जे करू इच्छितो ते त्यांच्याकडून करून घ्यावं. हे बानी आपल्या तुटक्या भाषेत जितकं उत्तमपणे लिहिलंय ते बाकी सगळे जे विद्वान सत्याग्रह आणि गांधी आणि सगळ्यांचा जो आपल्याला हे करून देतात, ओळख आणि जाणीव करून देतात, त्याच्यात ते मिळत नाही आपल्याला, जे ह्या एक अशिक्षित बाईंनी आपल्या भाषेमध्ये लिहिलेलं आहे. ह्या डायरीचा मूळ आहे. दुसरा एक प्रसंग बानी लिहिला आहे की तेव्हा पण ते साबरमती तुरुंगात होते आणि त्यांना सुट्टी दिली गेली कारण बापूंना पुणे करारनंतर त्यांची प्रकृती बिघडली म्हणून त्यांना यरवडा तुरुंगातून सोडण्यात येणार होतं आणि बांना 1 आठवड्याची सुट्टी दिली गेली साबरमती तुरुंगातून की ते बापूंना येऊन भेटू शकले.
हरिलाल सोबत बा अहमदाबाद ते मुंबई आणि मुंबई ते पुण्याला येऊन येरवडा तुरुंगाच्या बाहेर बापूंचं स्वागत करायला उभे असतात आणि ते लिहितात की बापूंना सोडलं गेलं तेव्हा हजारोंची संख्यामध्ये जनता तिथे तुरुंगाच्या बाहेर उभी होती. मी पण उभी होती. जेव्हा बापूंना पाहिलं तेव्हा मला समजलं की ह्यावेळी त्यांच्या उपवासाची त्यांच्या प्रकृतीवर वाईट असर झाली होती. ते फार दुर्बळ झालेले दिसत होते. त्यांची प्रकृती वाढलेली होती. मला फार चिंता वाटली, पण मी डोळ्यात अश्रू येऊ दिलं नाही. अशा सगळ्या ज्या संस्मरणी आहेत ते जेव्हा मी वाचत होतो तेव्हा पण हेच माझ्या डोळ्यातून अश्रू येत होते. कारण ज्या बाईंनी जे माझे मातातुल्य होती त्यांच्याशीच आम्ही त्यांच्या वंशजांनी किती चुकीचा व्यवहार केला होता. कधी त्यांना समजूनच घेतलं नाही आम्ही. त्यांची जी महानता होती कारण बापूंच्या बरोबर ते असायच्या म्हणून आम्हाला कधी वाटलंच नाही की बा पूजनीय आहेत. जेव्हा मी माझ्या वडिलांना सांगितलं की बांची डायरी भेटली आणि मी त्याचा अनुवाद करतोय तेव्हा त्यांनी मला सांगितलं, तुषार हे संभव नाही, बा लिहू वाचू शकत नव्हते. मी माझ्या वडिलांना 5-6 पानं पाठवली की तुम्ही वाचून मला सांगा की बा शिवाय कोणी दुसरं हे लिहू शकलं असतं का. माझ्या पुस्तकाचं प्रकाशन होणार होतं. त्याच्या 1 आठवड्यापूर्वी माझे काका राजमोहन गांधी यांनी मला अमेरिकेहून ईमेल पाठवला की तुषार मी तुला चेतावणी द्यायसाठी हे ईमेल पाठवतो. भारतात काही प्रसिद्ध इतिहासकार आहेत जे हे साबित करणार आहे की हे डायरी बांची नाही, कोणी दुसऱ्यांनी लिहिलेली आहे आणि बांच्या नावावर खपवून काढण्यात येत आहे. तू जरा सावचेत राहा, कारण फार प्रतिष्ठित इतिहासकार आहेत. मी राजमोहन काकांना लिहिलं की मी स्वागत करतो त्यांचं. त्यांनी माझ्याशी पब्लिक संवाद करावा आणि मला खोटा साबित करण्याची कोशिश करावी. मी फक्त ही डायरी लोकांच्या समोर ठेवीन आणि त्यांच्यावर सोडून देईन की त्यांनी हे ठरवावं की हे कोणी लिहिली असू शकते. आम्ही स्वतःनी त्यांच्या बांच्या रक्तानी बांबरोबर जे अन्याय केला हे पुस्तक त्याचं प्रायश्चित आहे. आपण जरूर वाचावं.